फॅमिली, अर्चना चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपली आजची रेसिपी आहे वांग। हे बघा, मी आज अख्खे वांगे बनवणार आहे आणि ते वांगे कसे बनवणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हे बघा, इथे मी मसाला तयार केलेला आहे। अगोदरच व्हिडिओ नाही काढला मी, कारण आमची लाईट गेली होती। तर याच्यामध्ये मी काय काय टाकले, शेंगदाणे, खोबरं, लसूण, कोथिंबीर हे सगळं टाकलेलं आहे आणि मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतले आणि तव्यावर पण भाजून घेतले तेल टाकून। तर टोप पण ठेवलेला आहे आपण बघा गॅसवर आणि तेल पण टाकलं, तेल तापलेलं आहे आपलं। तर आपण लगेच घेऊ भाजी बनवायला। अगोदर थोडासा कढीपत्ता टाकते मी बघा, आपलं तेल तापलेलं आहे आणि हे बघा इथं मसाला आहे। हे 3-4 प्रकारचे मसाले आहेत। आता हे आपण तेलामध्ये टाकू बघा, आपण मसाला पण टाकलेला आहे। आता आपण हा टाकू मसाला, मी भरते ना। आता आपण या मसाल्याला छान असं फ्राय करून घेऊया आणि हे वांग भरून मसाला कसं करणार आहे हे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। कारण कच्चा पण मसाला भरतात त्याच्यामध्ये, पण मी मसाला फ्राय करून वांगीमध्ये भरणार आहे। तर आपण बघितलं आहे की भरपूर जण असा कच्चा मसालाच वांग्यामध्ये भरतात। तर तसं काय करू नका, तुम्ही अगोदर मसाला छान असं फ्राय करून घ्या आणि त्याच्यानंतरच हे बघा असे वांग्याला 4 भाग करा आणि याच्यामध्ये भरा आणि मग ते वापस आपण तेलामध्ये टाकून फ्राय करून घेऊ। चला, आता आपण अगोदर मसाला सगळा फ्राय करून घेऊ छान असा। त्याच्यावर मी आता एक प्लेट झाकून ठेवते। तर आपण बघू आपला मसाला फ्राय झालाय का। हे बघा, आपला मसाला छान असा फ्राय झालेला आहे आणि तरी पण आलेली आहे। तर आता मी हे वांगे त्याच्यामध्ये म्हणजे मसाला याच्यामध्ये भरून वांगे ह्याच्यातच टाकणार आहे, साईडला नाही काढणार। हे बघा असं, हे बघा। आता अशा प्रकारे मी सगळे वांगे भरून मसाल्यामध्ये सोडून देते। असं मी वांग का भरते इथंच, कारण एका कामामध्ये 2 काम होते। आपले भांडे पण भरणार नाहीत आणि वांग पण छान असं फ्राय होऊन निघेल। आपले वांगे सगळे मसाला भरून झालेले आहेत। हे बघा, हे लास्टचं एक राहिले। तर बघा, अशा पद्धतीने मी सगळे वांगे भरून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये। आता आपण याला छान असं फ्राय करून घेऊया। कॅमेरामॅन जरा जवळ आहे। हे बघा, आपलं वांग छान असं फ्राय झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू। पाणी पण टाकून झालेलं आहे। तर आता बघू आपण भाजी झाल्यावर। वांग झालेलं आहे, आपण बघू आणि तुम्हाला मी अगोदर दाखवते। हे गरम व्हायला हे बघा, हे आहे अख्खं वांग। भाजी झालेली आहे। हे बघा, गॅस चालूच आहे माझा, बंद केला मी, आता बंद करते। केला बंद। वांग झालेलं आहे आणि शिजलेलं पण आहे। तर रेसिपी आमची कशी वाटते कशी नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा। बाय।